वळूया आणि पहिल्या राऊंडला सुरुवात करूया। आता पैठणीचा कार्यक्रम म्हटलो की काही गोष्टींची तयारी तुम्ही केली असतली, केलात मग तयारी केलात? होय म्हणतो तुम्ही तर सगळ्यांनी तयारी केलात काय? केलात मग तयारी? तर पैठणीच्या कार्यक्रमाची तयारी म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी वेगवेगळी तयारी केली असता। काही जणांनी ड्रेस नवीन शिवलेलो असता, काही जणांनी साडी नवीन शिवलेली असता, घडी सुद्धा आजच मोडलेली असता। अगदी ब्युटी पार्लर जरी नसला तरी पावडरचो हलकेसो हात आणि लिपस्टिकचो एखादो थर चढवलेलो असता। आणि या सगळ्याबरोबर अजून एका गोष्टीची तयारी केली असता, ती म्हणजे काय? उखाणो। तर उखाण्याने आपण कार्यक्रमाची सुरुवात करतलो। फक्त उखाणो घेताना भाजीत भाजी मेथीची, शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, हिमालयात पडल्या बर्फाच्या राशी, आधी होती आई बापांची तानी, हिरवे मणी जोडले काळी मणी तोडले, नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी आणि नाव घेते पैठणीच्या वेळी। ह्या सोडून जर काहीतरी नवीन घेतलात तर ऐकणाऱ्यांना बरा वाटत, घेणाऱ्यांना बरा वाटत। पण जर काय नवीन सुचला नाही तर जा काय घराकडसून बांधून आणलात ती पुढी हय सोडलात तरी चला। आपण सुरुवात करूया उखाण्याच्या राऊंड पासून। उखाण्याच्या राऊंडला प्रश्न नाही असत, पण ती आपली संस्कृती आणि म्हणून आपण चालू करूया नंबर 1 पासून। ताई सांगा तुमचं नाव। थांबा 1 मिनिट। हॅलो 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 हॅलो। काही शब्द तोंडातून येतात, महेश रावांचे नाव मात्र हृदयातून येते। वाह, काय असत महेशराव? काय असत? असत मग जवळपास? मग होय चंदगडाक असत। हा माऊली सांगा तुमची ओळख सांगा। मी आज्ञा सातवसे, घरची इकडची अमिता तानावडे, इकडची आरोंद्याची मुलगी असेल मी, नागपुरात राहते मी। अच्छा, आणि आता काय नागपूरची संत्री? नागपूरची संत्री होई, संत्रा बर्फी नाही चालत? संत्रा बर्फी चलात, ती संत्रा 180 मिलीवाली चलात। तुम्ही काय आवडीन प्रेमान देशात तर सगळ्या चलतला आमका। अच्छा अच्छा, नागपूर घ्या मग तुमचं पाहुणचार करूया आम्ही। संत्रा बर्फी, संत्रा तुमचा काय तर ML। चला आता आपण उखाणू जरा ऐकवा। आकाशात फिरतात पक्षी, मोहनरावांचं नाव घेऊ उखाणा खेका हव्या। संत्र चढला, यमकच काहीतरी अर्ध्या वाट्यात अडकलो, तरंगाक लागलो। हा श्रुतिका तानावडे, वडिलांची माया आईची खुशी, सदानंदरावांचे नाव घेते राष्ट्रीय कार्यक्रम दिवशी। खूपच सुंदर, जरा टाळ्या वाजवा उखाण्यांसाठी। पुढच्या ताईंची ओळख करूया। ती राजेश तानावडे, सोन्याची अंगठी चांदीची पैजण, राजेश त्यांचे नाव घेते सर्व एकजण। वा, द्या पुढे द्या माई। गायत्री गजानन तानावडे, पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी, गजानन रावांमुळे आली आयुष्याला गोडी। वा, पुढे पुढे माईक द्या। तेजस्विनी तानावडे, जन्म दिला मातेने, पालन पोषण केलं पित्याने, परशुरामरावांचे नाव घेते पती या नात्याने। प्रत्येक उखाण्यासाठी जरा टाळ्या वाजवा, म्हणजे त्यांना जरा नवीन काहीतरी सुचताला। शंकराच्या पिंडीवर वाहते बेल आणि भिकाजी रावाचे नाव सांगते पैठणीचा खेळ। वा, जा। शंकरा काही वाईट वाटतं नाही, अगदी त्याचं नाव बाहेर आलं तर ते काही लई वाईट वाटतं। गळ्यातील मंगळसूत्र आहे सौभाग्याची खूण, विश्वनाथ नावांचे नाव घेते विरनोडकरांची सून। वा, द्या पुढे द्या माई। पहाटेच्या वेळी उमगली गुलाबाची कळी, सुभाषरावांचं नाव घेते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमच्या वेळी। मंगळसूत्रीच्या पवित्रतेला काळ्या मण्यांची खूण, आनंदचे नाव घेते नायकांची सून। आनंदराव खैसर असत घराकडे आनंदच म्हणतात त्यांना। तर स्टेजवर तरी माका वाटलेला आनंदराव म्हणते ती काय बरा झाला, जा काय खरा असा तर खरा दाखयला बरा। द्राक्षाच्या वेलीला त्रिकोडी पान, सिद्धार्थ रावांचे नाव घेते राखून तुम्हा सर्वांचा मान। वा, सुरेख, द्या पुढे। शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून, प्रवीण रावांचे नाव घेते तुमचा मान। सासू सासरे मायाळू, दीर माझे हौशी, विलासरावांचे नाव घेते राष्ट्रवादी कार्यक्रमाच्या दिवशी। वा, द्या पुढे द्या माई। पैठणीच्या साडीवर शोभून दिसते ठुशी, पैठणीच्या साडीवर शोभून दिसते ठुशी, गजानन रावांचे नाव घेते राष्ट्रीय कार्यक्रमाच्या दिवशी। सुरेख। गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खूण, महादेवरावांचं नाव घेते सोडणकरांची सून। वा, द्या पुढच्या ताईंकडे द्या। आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, दिनेश रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा? उखाणा कशाला हवा? बरं, इतकी सगळी चांगली तयारी करून दिल्यात, इतकी चांगली दिसतात ना। माका माहिती आहे मी सावळो नाही काळो असं,
पण तुमच्यामुळे रवलंय तर मी सुद्धा जरा बरोबर दिसलेलं आहे. त्यामुळे एक ग्रुप फोटो करूया, आपण खेळायची सुरुवात करूया. ताई जरा इकडे सरका 8 पर्यंत. हां, जरा बाकीच्यानी इकडे या. उभे राहताना जरा एक एक खांदो आतमध्ये घ्या, म्हणजे समोर एका फोटोमध्ये सगळी बरी दिसतात. तर इकडे तोंड करा, माझ्याकडे तोंड करा. तुम्ही थांबा, तुम्ही माझ्याकडे तोंड करा. हां, तुम्ही इकडे तोंड करा. हां, सगळ्यांनी जरा समोर लक्ष द्या, जरा समोर बघा ग्रुप फोटोसाठी. धन्यवाद. श्रीदेव राष्ट्रोळी, श्रीदेवी भद्रकाली, श्रीदेवी सातेरी इथली ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्वांच्या कुलदेवता आणि इष्टदेवता या सर्वांना मनोभावे नमन करून, विघ्नहर्ता गणपती गजाननाला नमन करून, फक्त महाराष्ट्र नव्हे संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून श्रीदेव राष्ट्रोळी मंदिर पहिला वर्धापन दिन सोहळा या निमित्तानं आयोजित केलेला बादल दादासोबत खेळ पैठणीचा या कार्यक्रमात मी बादल चौधरी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी, आमच्या कलाकारांसाठी आणि प्रायोजकांसाठी. पैठणीचा संपूर्ण कार्यक्रम प्रायोजित केलाय सिद्धार्थ एजन्सीज, दालमिया सिमेंट, आमचे मित्रवर्य बबलू तानावडे यांनी. एकदा टाळ्या बबलू तानावडे यांच्यासाठी. तुमका माहिती आहेत बक्षिसा काय असत? बक्षिसा किती आहेत माहिती आहेत? हा, 1 नंबरासाठी काय? पैठणी असं तितकीच माहिती. हा, यांका फक्त लक्ष पैठणीवर असा, हरकत नाही. पैठणी बघूया आरवंद्यात राहतली की नागपूरला जातली. 1 नंबरसाठी पैठणी या, 2 नंबरासाठी साडी या, 3 नंबरासाठी साडी या आणि पुढच्या 4, 5, 6, 7 या नंबरांसाठी भेटवस्तू. खेळ एकदम साधे असत. यापूर्वी पैठणीच्या खेळात खेळलेली कोण कोण असत? जरा हातवर करा. खेळलेली बरीच जण. बरं, पैठणी 1 नंबरची जिंकलेली कोण कोण असत याच्यात? तुम्ही 1 जिंकलात, अजून कोण जिंकली आहेत पैठणी जिंकलेली? आरोंद्यात मला वाटतं 7-8 ठिकाणी पैठणीचा कार्यक्रम या 2 वर्षात चालू असतो. एकच माऊली इली, बाकीच्यांना कोणी सांगलात इन्कम टॅक्स लागतलो म्हणा. असं काय नाही, तुमच्यापैकी जोर कोणी इली तरी चलतील. बरं, आता 16 माऊली झाल्या, त्यांच्यासोबत आपण खेळाची सुरुवात तर करतलो, पण अजून जर कोण खेळात इच्छुक असतील, अजून कोण इच्छुक असतील तर जरा लवकर यावा. आपण खेळाची सुरुवात करूया. खूप सिंपल, सोपे, साधे खेळ असत आणि तुमका विनंती जरा एका बाजूक सगळ्यांनी या. क्रमांक फक्त थांबा. 1 नंबर आहे थांबा, त्याच्या मागे 2, त्याच्या मागे 3, या क्रमांक जरा सगळी जावा आणि एकदम सिंपल गेमने आपण सुरुवात करूया. पहिलो एक गेम जो असा नशिबाचो तो आपण तर खेळलेलो असा, म्हणजे तुमच्या बरोबर आज नशीब किती असा त्यासाठी एक गेम. आणि त्यानंतरच्या पुढच्या गेममध्ये मी तुमका घेऊन जातले जत्रेमध्ये. जत्रेतली बरीचशी दुकानं तुमका माहिती असत. वेगवेगळ्या जत्रेमध्ये वेगवेगळी दुकानं लागतात आणि त्या जत्रेमधलो एक खेळ तुमच्यासाठी मी आणले आणि तो असा ग्लास पाडणा बॉल मारून. 3 बॉल तुमच्यासाठी असतले आणि समोर 6 ग्लासा लागतली. 6 ग्लासा असत, 3 चान्स असत. 3 चान्समध्ये जास्तीत जास्त ग्लासा तुमका पाडूची असतली आणि ज्या माऊलीची सगळ्यात जास्त ग्लासा पडतली तिच्यासाठी तेवढे पॉईंट असत. एकदम सिंपल गेम आहे. आणि नंबर 1 पासून आपण सुरुवात करूया. ताई या नंबर 1. आता नंबर 1 या माऊलींना स्टेजवर पहिला पाऊल सुद्धा हिनीच टाकला. आपला नाव सुद्धा तिनेच पहिला लिहिलं, बॅच सुद्धा तिने लावलो, उखाणो सुद्धा तिने पहिलो घेतलो आणि आता खेळाची सुरुवात सुद्धा तीच करतली. इतक्या सगळा जेव्हा नंबर 1 कडसून करून घेतो ना, तेव्हा आवर्जून त्या माऊलीच्या मनात येता झक मारले आणि पहिलो नंबर घेतलाय. तर असा काय नाही असं ताई, पहिल्या गेमची सुरुवात तुमच्यापासून होतली आणि काही काही जण लई हुशार असतं त्या, त्यांचं म्हणणं असतं ही ती नटान थटान नेलीत ती काय उजवड घालतात ती बघूया म्हणून काही जण मागे थांबली आहेत. तुम्ही पहिल्या नंबरवाली असतात ती पहिल्यांदा जात्यात येतालात, पण तिसऱ्या गेमला आपण शेवटसून सुरुवात करतलो. शेवटची अंक पहिली जात्यात घेऊया. तुम्ही थोडं वेळ सुपात असताल. अजूनही संधी या, जर कोण खेळा घेताल तर लवकर लवकर या, कारण एकदा तिसऱ्या गेमची सुरुवात झाली की माझ्याकडे मस्को लावण्यासाठी अजिबात वेळ नसतलो. त्यामुळे जर येताला तर लवकर, तोपर्यंत आपण खेळाची सुरुवात करूया. ताई नंबर 1 तुम्ही पहिल्यांदा इलात म्हणून तुमच्यासाठी पहिल्या क्रमांकावर खेळण्याची संधी आहे. एकच सूचना सांगते, या टेबलवर जरा पाठी राहा. तुमका हे 3 चेंडू असत, किती पुढे जाऊन बॉल मारलात तरी चलात, पण टेबलावर चढा नका, टेबला लोकांची असत. सुरुवात करूया. रेडी असा तुम्ही? बरं, या गेम बरोबर त्यांना अजून एक गेम जो तुम्ही बघूक नाही असत, या सगळ्यांनी खेळलो, नशिबाचे पत्ते. आणि नशिबाच्या पत्त्यात प्रत्येका किती किती पॉईंट दिले ते सुद्धा मी सांगतले. प्रत्येकाचं नाव घेऊन त्यांचे पॉईंट सांगतले. आणि सुरुवात झालेली असा मधुरा काणेकर
ज्यांच्यासोबत नशिबाचे पत्ते असत 4 आणि त्यांच्यासाठी बॉल असत 3. जरा मग एखादं पोरगो कोणतरी मत्तिक लहान पाठवलं तर चला वर स्टेजवर. हां गजादादा तुम्ही नको, लहान कोणतरी पाठवा. लहान 4थी 5वीतलं पाठवा, म्हणजे काय काय पोरगी येली तरी चली, लहान पोरगी कोणतरी येली तरी चला. चला तवसर चालत नाही, एवढं लहान नको. खेळ सांभाळायचं सर माका त्या का सांभाळूचा लागतं. चला चालू करूया. लाजणारी असती तर बाबा नको मागा, कारण आमच्याकडे लाजणाऱ्यांका अजिबात संधी नाही सर. चला सुरू करूया. चला चालू करा ताई. नंबर 1 येऊ दे 1. जरा खाली पडलेले बॉल जरा माका द्या. 2 चान्स तर झाले आणि तिसरो चान्स, 3 चान्स. आणि 3 चान्स मध्ये काय केल्याने बघा खेळणाऱ्याने एकदा बघा, जेवढी क्लासा आडवी जातली तेवढे पॉईंट लिहिले जातले. 3 क्लासा आडवी झाली, समजा या स्थितीमध्ये एखादी क्लासा अशी जाऊन जर अडकली तर तेवढे पॉईंट लिहिले जातलेले आहे. जेवढी क्लासा आडवी असत मग ती खाली पडली तरी चालतात किंवा टेबला रवली तरी चालतील, तेवढे पॉईंट लिहितले. आणि किती पाडलात तुम्ही क्लासा सांगा आता, किती क्लासा पाडलात 3 बॉलमध्ये? 3 पाडलात. जरा टाळ्या होत्या ताईंसाठी. जरा हैसर घेऊन थांबा तोपर्यंत. नंबर 2 जरा लवकर या पुढे. नंबर 2 यानंतर असत आज्ञा सातवसे. चला ताई तुमच्यासाठी 3 चान्स. पहिल्या चान्समध्ये 2 क्लासा तर पडली आहेत, घ्या पटपट घ्या. 3 झाली, वाईट ताकद कमी पडली. एक अजून घोट मारू होतो. हा बरोबर. 3 आणि त्यानंतर पुढचे माऊली येतली आमच्या समोर श्रुतिका तानावडे. नंबर 4 जरा येऊन थांबा रांगेत. पुढे जरा येऊन थांबा. ज्या आरोंदा नगरीने आतापर्यंत दर्जेदार कलाकार दिले, क्रिकेटपटू दिले, म्हणजे राजू टायगर आरोंदा, राजू मांडलीकर यांचं नाव अजूनही, इतकी वर्ष झाली राजू दादा जाऊन तरी सुद्धा त्याचं नाव अजूनही खूप आदरान संपूर्ण जिल्ह्यात, गोवा राज्यात सुद्धा घेतलं जातं. कारण ज्या काळामध्ये राजू दादानं आरोंदा गावचा प्रतिनिधित्व केला तो काळ खूप कठीण होतो. कठीण काळातला दर्जेदार क्रिकेट आपल्या गावाच्या अस्मितेसाठी राजू मांडलीकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी खेळला. त्यामुळे आजही राजू मांडलीकर ह्या नाव खूप आदरान घेतलं जातं. आणि नुकतीच देवगडमध्ये एक स्पर्धा संपन्न झाली आणि या स्पर्धेत राजू दादाच्या आठवणी प्रित्यर्थ राजू मांडलीकर ही टीम खेळवली गेली. त्या टीमने विजेतेपद मिळवला. सांगेम चषकामध्ये मात्र ह्या विजेतेपद थोडक्यात मागे राहिला. नवीन कोण असत त्यांनी या, नवीन कोण खेळणारे इच्छुक असत त्यांनी जरा या. अजून कोण येतली त्यांची आपण तोपर्यंत ओळख करूया. अजून नवीन कोण येतली तर एंट्री या. ताई तुम्ही इकडे या, नवीन एंट्री इकडे या. नवीन अजून कोणी येणारी असली तर जरा लवकर स्टेजवर या. ताई या, खणखणीत आवाजात तुमचं नाव सांगूचा, जरा पुढे या. मग एक सांगा, उशीर काय झालो? घरात पाहुणे होते आणि आटपायला उशीर झाला. आटपाक उशीर झाला. माका वाटलं विमान उशिरा लँड झाला की काय. नाही ना, हरकत नाही. बरं किती शैली आहेत पाहुणे सध्या? 5 जणच आहेत. 5 जणच असत. रोज घरात 5 माणसं येतातच. बरं काय घातलात आज पाहुण्यांका करून? पावभाजी. अरे बापरे. मग खैले असत पाहुणे? घरातलेच. घरातलेच पाहुणे कसे काय झाले? पाटल्यादाराक रवतात, आजच वडे दिले. बरं पाहुण्यांका पावभाजी घातल्याने, पाहुण्यांका कोकणात दिल्यानंतर जरा वेगळा काहीतरी हरकत नाही. मी कधीतरी पाहुणं झाला असता. नको त्याच्यापेक्षा, कारण आणखी जर काहीतरी करू घातले नाही असताना माका वाटलं बिचारा पाहुण्यांका काकड आरती करूनच जेवचा लागला असता. तर जरा ओळख सांगा तुमची आणि तुमचं उखाणं. माझं नाव सौ पौर्णिमा प्रशांत सोडणकर आणि उखाणं आहे, लावीत होते कुंकू त्यात पडला मोती. लावीत होते कुंकू त्यात पडला मोती, प्रशांत सारखा पती जन्मोजन्मी चिंती. अरे वा, खूपच सुंदर उखाणं. मात्र एकदम सुंदर माऊलीने घेतलं ताई. 2 खेळ असत आणि त्या 2 खेळांमध्ये तुम्ही किती पॉईंट मिळवताला त्या ठरताला तुम्ही पुढच्या राऊंडला असाल की नाही. जरा रांगेत जाऊन थांबा. अजून कोण असली तर जरा लवकर चला. रवलेलो माल आणि उरलेला गिराईक. शेवटची काही संधी, शेवटची काही मिनिटं, कारण यानंतर आपण तिसऱ्या गेमची सुरुवात करतलो. आणि एकदा तिसऱ्या गेमची सुरुवात झाली की त्यानंतर परत मात्र एंट्री नसतली. नवीन कोण येतली तर जरा लवकर या स्टेजकडे या, कारण यानंतर आपण तिसऱ्या गेमकडे आपण घेऊन जातलो. सध्या तरी 17 भगिनींच्या नावांची नोंदणी झाली आणि बबलू तानावडे यांच्या दालमिया सिमेंटच्या सिद्धार्थ एजन्सीजने पैठणीचा कार्यक्रम स्पॉन्सर केलो, ज्यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी असा पैठणी, दुसऱ्या क्रमांकासाठी साडी, तिसऱ्या क्रमांकासाठी साडी,
4थ्या 5व्या 6व्या आणि 7व्या क्रमांकासाठी सुद्धा भेटवस्तू असत आणि खूप चांगल्या प्रकारे खेळाची सुरुवात तर झाली. एकदम साध्या सोप्या खेळांची सुरुवात. ताई खेळल्यात 2 गेम, होय. बरे वाटले मा? दमल्या बिमल्यासारखे काय वाटतं? भूक बीक लागल्यासारखी वाटतं? अजिबात नाही, ताण लागल्यासारखी वाटतं? अजिबात कपाळ कणकणल्यासारखे, पाठी पोटात भरल्यासारखे, पायात गोळे इल्यासारखे, पावडर उतारल्यासारखी, लिपस्टिकचा रंग उतारल्यासारखं वाटतं. आता जितके प्रश्न विचारले त्या सगळ्याची उत्तरं हिने नाही दिली. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होय कशी येतील असो एक सिंपल गेम यानंतर आपण त्यांच्यासाठी खेळूया. आणि त्यांना सुद्धा जरा खेळल्यासारख्या वाटतला आणि पैठणी देणाऱ्यांका सुद्धा दिल्यासारखी वाटतली. तर यानंतर तो 3रा गेम. तोपर्यंत परत एकदा जर नवीन कोण येतला तर लवकर लवकर स्टेजवर या. लगेच आपण यानंतर 3ऱ्या गेमकडे तुमका सगळ्यांका घेऊन जातलो. आणि तोपर्यंत पहिल्या 2 गेममध्ये कोणी कोणी काय काय केलं एकदा पॉईंट सगळ्यांचे मी सांगतोय बघा. ह्या ग्लास त्यांना सांगितलं ना, काय सांगितलेलं सांगा ताई? ग्लास कसा हो गया? आडव्या हो गया. त्यामुळे ह्याचे काय पॉईंट तुमच्या नावावर लिहिले जाऊचे नाही. मधुरा काणेकर 4 आणि 3, आज्ञा सातवसे 4 आणि 3, श्रुतिका तानावडे 9 आणि 3, तृप्ती तानावडे 6 आणि 2, गायत्री तानावडे 10 आणि 4, तेजस्विनी तानावडे 8 आणि 3, पार्वती नाईक 5 आणि 2, अंकिता विरनोडकर 8 आणि 3, स्वाती नाईक 2 आणि 3, लक्ष्मी नाईक 3 आणि 2, सिया तानावडे 4 आणि 4, प्रिया तानावडे 9 आणि 2, वैभवी तानावडे 10 आणि 4, गौरी डुबळे 8 आणि 3, आदिती चोडणकर 9 आणि 3 आणि दिव्या रेडकर 3. आणि त्यानंतर बघूया पुढचे पॉईंट. पौर्णिमाताई यानंतर नंबर 17. आणि अजून कोण येतं तर बघा लवकर लवकर या. काही जागा अजूनही शिल्लक असत. 10 खुर्चे तर स्टेजवर लावल्यात. त्यामुळे 10-20 जण जर झाली तर आणखी जरा मजा येईल असतली. बबलू अजून कोण येतली तर जरा आठवण कर बघा. काही काही जण लय मानाची असतं, म्हणजे मानपान असतं, त्यांचं नाव घेतल्याशिवाय ती काही जाणत नाही. आमंत्रण देऊचं लागतं. बरं नारळाचं आमंत्रण मी काय देऊ शकणार नाही, कारण नारळ मी काय अडूक नाही. आमच्याकडे नारळाची बागायती बऱ्यापैकी होती, पण सध्या पहिल्यांदा वांढरांनी त्यापासून केळल्यांनी आणि आता राज्यप्राणी. खयचो हा राज्यप्राणी महाराष्ट्राचं माहिती आहे कोणा? शेकरू. कोणा बघूची असली तर आमच्याकडे यावा. सध्या काय करता शेकरू ता सुद्धा कळ. एकाही बास्केटला किंवा दगडात हात लावला तर या गेममधलं एक पॉईंट तुमचं कमी होतो. या गेममधलं पॉईंट कमी होऊ देऊ नका, कारण वाईल्ड कार्ड एंट्री आहे. त्यांच्या वस्तूंका हात लावू नका. गेम समजलो? सूचना सगळ्यांका समजले? ताई काय वाटतं? सोपं असं? होय. 2 मिनिटात साधारण किती आणू शकतात स्टोन थैसून? 7-8. तुमचा अंदाज काय ताई? किती आणशात? मग एक सांगा, तुम्ही इतकं टेन्शन कसला घेतलात? किती वर्ष झाली लग्नात? 2 महिने. 2 महिने झाले. हे सगळे इतके नवीन दिसतात. माहेर काय तुमचा? विरार. आणि लग्न होऊन खैसर दिलात? अरुंदा जोशीवाडी. म्हणजे गावातच स्थायिक असतात की मुंबईतच राहतात? गावात दिला. काय इतक्या टेन्शन घेतलात? ओ विरारपेक्षा अरुंदा लय कैक पटीन बरा असा. म्हणजे घराच्या बाहेर पडल्याबरोबर तुमका बाहेर पडाकच नको, घरातही तुमका शुद्ध हवा मिळतली. ताजे मासे मिळत. शाकाहारी असतात की मांसाहारी? ह्या एक बरा झाला. रोज तुमका ताजे मासे अगदी समुद्रातून बाहेर इल्ले, खाडीतून बाहेर इल्ले ताजे फडफडीत. अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण लोक आरोंद्यात मुली देण्यासाठी अगदी आतुर असतात. कारण आरोंद्यातले आमचे जे मित्र आहेत ना लई गुणी आहेत. एकदा टाळ्या वाजवूया माझ्या आरोंद्यातल्या मित्रांसाठी. आणि आजूबाजूक जर काही लग्नाची पोरगी असली तर आरोंद्यातल्या आमच्या पोरग्यांचं स्थळ आधी सुचवा. बरेच जण वाट बघतात. सीझन यंदाचा सरत इलो. तुमचे कोण मैत्रिणी असली तर सांगा, या जरूर आरोंद्यात या म्हणा, कारण खूप छान गाव असं. आणि लगतच गोवा असल्यामुळे पर्यटनात जाण्याचा मोठा खर्च नाही. तर निसर्गरम्य तर असं म्हणजे कोकण सिंधुदुर्गातलं खैचोय गाव घेतलात तरी तो निसर्गरम्य. पण आरोंदावर आणखी परमेश्वर प्रसन्न असा, कारण समुद्र आणि खाडी एकत्र जसं आणि बाजूकच. म्हणजे चलत जरी गेलात तरी दुसऱ्या राज्यात तुम्ही पोहोचतालात. चालू करूया गेमला. सिंपल असा. जरा बास्केट जरा खुर्चीवर ठेवा बघा. बास्केट खुर्चीवर ठेवा. एकदा बास्केटचा रंग बघा. एकदा बास्केटचा रंग बघा. एकदा माघारीन जरा बघा. माघारीन कोण असं ती. चालू करूया गेम. सोपं असा ना ताई? सोपं असा ते म्हणतात. पण प्रश्न असा पैठणींचो
आणि पैठणी देवची म्हटली की काही एक सोप्या नसता, जसा दिसता तसा नसता आणि म्हणान जग फसता. आता बघून हेंगा वाटला ही खूप सोपी गोष्ट, पण नेमकी ही गोष्ट किती कठीण ती पुढे कळतली. तुमच्या सगळ्यांसाठी काही फॅशनेबल डिझायनर वस्त्र आणलेली आहेत आणि सगळ्यांका मॅचिंग ती परिधान करायची आणि तुम्ही पुढे चलायचा हे स्टोन आणण्यासाठी. एकदा जरा टाळी वाजवा, बघूया आता ही काय नेसतली आणि काय नेसान, काय काय कसे कसे हे स्टोन आणतली. घ्या, प्रत्येकान घ्या, प्रत्येकान एक एक घ्या. हां, कसो घालायचा आता तुमचा प्रश्न असा तो. घ्या घ्या घ्या, चला घ्या. चालेल ताई, चला, काय असा कठीण नाही असा, फक्त जरा तत्पर जरा मदत कर, त्यांना जरा मदत करा. आता जातली कशी हो प्रश्न, सगळी पोती एका मापाची असत बरं. ही सगळी जी असत ना ती, आता मी जास्त काय बोलणार नाही, माका परत घरात जाऊचा. पण उद्यापासून यापैकी बऱ्याच जणांनी विचार केलेलो उद्यापासून जरा मॉर्निंग वॉकला जायचा, इव्हनिंग वॉकला जायचा. मुहूर्त मेळावतो नाही. या राष्ट्रीय मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उद्यापासून व्यायामाची सुद्धा सुरुवात होईल. सिंपल गेम हा बघा. आता एका हाताने गोंदपाट धरा, एका हाताने स्टोन घ्या आणि वाटेत चालताना जर समजा तुमका वाटलं मी पडतले तर अलगद खाली बसा. काय कोण पडायचा नाही माका गॅरंटी आहे, कारण बऱ्याच स्टेजवर आणि बऱ्याच कार्यक्रमांका तो गेम आपण खेळलेलो. दादा साऊंड रेडी असा, साऊंड दादा रेडी असा ना? हा, फक्त अंक चालू केलोय काय, आवाज बंद. जरा एकदा टाळी वाजवा बघा या सगळ्या माऊलींसाठी. आतापर्यंत बऱ्याच वेळा यांनी पैठणी खेळली, जिंकली, पण आज तुमका पैठणीच्या खेळाच्या निमित्तानं बरेच हरणी बघूक मिळतले, बरेच सशे बघूक मिळतले आणि कांगारू सुद्धा बघूक मिळतले. चला तर मग राष्ट्रीय मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बादलदादासोबत खेळ पैठणीचो आणि या पैठणीच्या खेळात आमचे भगिनी चालू करतले सॅक रेस. जरा खुर्चेक टिकून रवा, एक पाऊल मागे या, एक पाऊल मागे या, खुर्चेकडे या. कोण पुढे गेला तसा कोणी ऑब्जेक्शन घेऊ नको. ताई मागे सरका, अजून मागे सरका. रेडी, म्युझिक, प्ले, स्टार्ट, सुरू, साऊंड. उठा, परत उठा, उठा, काय काळजी करू नका. त्याला गाणं माझा दिलेला होता ना, आता चालू ठेव, थांब, आता थांबवू नको मध्ये. अर्धा मिनिट संपला, जरा वेग वाढवा, स्पीड वाढवा. आता यांका चालताना बघून ही चाल तुरू तुरू या गाणं सुद्धा बऱ्याच जणांना आठवलेला. परत ती सशाची आणि कासवाची गोष्ट सुद्धा आठवलेली. एक मिनिट संपला बघा, एक मिनिट संपतीला, जरा लवकर लवकर चला. दिला, जरा आता स्पीड वाढवा, जरा लवकर लवकर चला. अजूनही बरेच स्टोन शिल्लक आहेत, त्यामुळे थोडंसं आपण वेळ वाढवूया. बघूया वाढीव वेळामध्ये यांना काय काय करू शकतात. खेळ संपलो. जरा टाळ्या वाजवा बघा यांच्यासाठी. पैठणी जिंकणं बघून तर सोपी गोष्ट वाटतं, पण नेमकी ती किती सोपी असं आणि किती कठीण खेळल्यानंतर समजला. अजून थोडंसं वेळ यांच्यासाठी वाढीव दिलेलो असा. शेवटचा मिनिट, 3 मिनिटांसाठी टायमर लागलो. एक एक स्टोन आणूच्या जमा करूच्या. जरा टाळी जरा वाजवा त्यांच्यासाठी बघा. जरा टाळी तुम्ही वाजवलात की अजून त्यांना जोर येतलो. 2.5 मिनिटं संपदिली आहेत. शेवटचा अर्धा मिनिट, 30 सेकंद बाकी असत. चला लवकर लवकर. बास्केटमध्येच फक्त स्टोन जमा करा, बाहेर टाकू नका.
वेगवेगळ्या स्टाईलमध्ये वेगवेगळे रनिंग तुमका बघू मिळतील बघा. शेवटचे 15 सेकंद, शेवटचे 10 सेकंद. 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. स्टॉप. या पहिली आधी बसा, जाग्यावर बसा. आधी पहिली आधी जाग्यावर बसाल. काय झालं, दमल्यासारखे वाटतं? जाम दमलो. यापूर्वी कॉलेजात वगैरे शाळेत असताना कधी खेळलेला तो खेळ? नाही कधीच नाही, पण बघितलेलं होतं. माऊली तुम्ही कधी खेळलेला? कधीच नाही. ताई तुम्ही? खेळलेलं. हा, यांनी खेळलेली, पण नऊवारी नेसान पहिलीच खेळली. बरं, मग कार्यक्रम जेव्हा चालू झालो ना, माका सांगल्यानी आमचो आधी पहिलो डान्स करायचो, बाकी सगळा नंतर. म्हटलं ठीक आहे, तुमचं डान्स करा. तो डान्स झाल्यानंतर म्हटलं लगेच पैठणीच्या खेळ का नाही. डान्स झालो ना का त्याच्यानंतर आणखी 2 डान्स घ्यायचे. आम्ही चेंजिंगला जातलो, मगे पैठणी चालू करायची. बरं, त्याचा सुद्धा मान्य केला, कारण हात तर आमच्या दगडाखाली अडकले. बबलू काय आणि मी काय, ही शक्ती असं, ह्या शक्तीच्या विरोधात जाण्याची हिंमत आमची काय कधी होऊची नाही. त्यामुळे सगळा तुमच्या कलान चालला. पण काय माहिती आहे बबलू, ह्यांका नऊवारी नेसान तयारी करू जवळपास 3 तास लागले असते. परत जर ह्यांका घरात पाठवली असती दुसरी तयारी करू तर आणखी 2 तास लागले असते. त्यामुळे तुमचे आभार असत का बाजूक ठेवून तुम्ही खेळा गेलात. तर बघूया किती किती सध्या पॉईंट असत. ताई किती आणलं स्टोन? 11. ताई किती आणलं? 11. 11, 11, 10. माऊली किती? 12. वा, जरा टाळ्या वाजवा या ताईंसाठी. सध्या तरी 12 हा हायएस्ट स्कोर असा. पण पुढच्या माऊलींकडे बघूया. ताई किती आणलं? 10. तुम्ही किती? नंबर 12चे किती आहेत? 13. जरा टाळी वाजवा या ताईंसाठी. सध्या तरी ते हायएस्ट असत. माऊली किती? 11, 12. म्हणजे सध्या निर्विवाद टॉपर एकच आहात, 13. जरा एकदा टाळी वाजवा. जरा बास्केट ठेवा खुर्चीवर, बघूया. बास्केट खुर्चीवर ठेवा. 2 पावलं पुढे या. 2 पावलं पुढे या माझ्याकडे. खुर्चीच्या मागे असं त्यांनी रांग न मोडता या. खुर्चीची रांग न मोडता, गव्हाणी न तोडता बाजूसून या. बाजूसून या, इकडसून या सगळ्यांनी, आणि खुर्चीवर बसा. आणि ती सगळी इली की तुम्ही जाऊन खुर्चींवर त्या मागे उभे राहा. एकेकान जा मागे खुर्चींवर. चला, थांबा. आधी पुढच्यांका जाऊ द्या. ताई थांबा, पुढच्यांका जाऊ द्या. मागे मात्र जागे जास्त सरका नका, मागे जागा कमी आहे बघा. तुमचा नंबर असतं बघा, 5, 6. या, ही बघा, ही खुर्ची तुमची आहे. चला, तोपर्यंत जरा भरजरी वस्त्र जरा नेसा घेतलात तरी चला. या नऊवारीवरती अजून तुमका जास्त शोभान दिसतली आहे. ताई खुर्च्यांच्या मागे जे उभे असतात मागे जाऊ नका. दा मागे बॅरिकेड्स नाही असत, जरा सांभाळून उभी राहा. खुर्ची धरून उभी राहा. ताई सांगा किती मिनिटाचो गेम असा? 3 मिनिटांचो गेम आहे. आणि सध्या किती असत हायएस्ट टॉपर किती आहे? 13. 13 पेक्षा जास्त आणूचे तर किती आणताना तुम्ही सांगा. ताई 13 पेक्षा जास्त किती आणू शकता? मला वाटतं या माऊलीन घराकडे हसोळीची बागायत केली आहे. येतानाच भरपूरशी आणल्यात, पण काय हरकत नाही. अशी जी माणसं असतात ना, अशी जपान ठेवा. जी माणसं संकट येऊन दे, आनंद असाने दुःख असाने हसत राहतात ना, ही अशी माणसं आवर्जून जपा. कारण ती माणसं आपलं पण आयुष्य वाढवतात आणि तुमचा सुद्धा वाढवतली. ती पण पायात गोळे येले पण सांगता कोणतरी बघा. ती बघा, 13 हाडले ना, ती सांगता पायात गोळे येली. बरं, धावताना तिका काय कळाक नाही होता, कारण डोळ्यासमोर तेव्हा पैठणी दिसा होती. आणि आता या राऊंडमध्ये, या स्लॉटमध्ये हे भगिनी 3 मिनिटांसाठी. दादा माझा गाणं दिलेला त्या लागत ना? ओके, थँक्यू. चालू करूया. जरा खुर्च्यांका टेकून राहा बघा. जरा खुर्च्यांच्या जवळ या. रेडी, म्युझिक, प्ले, स्टार्ट, सुरू. चला चला लवकर. टेबल धरून राहा. सोम तत्पर, टेबल जरा धरून पकडा. खुर्च्या धरून राहा ताई, खुर्च्या धरून राहा. पुन्हा एकदा लहान होऊनी, त्या गाण्याप्रमाणे जशी मजा करूया आनंदाने. या सगळ्या माता भगिनींसाठी परत एकदा लहान होण्याचा अनुभव, आयुष्यभराचे आणि घरातले चिंता सोडून परत एकदा भरारी घेण्यासाठी या भगिनींसाठी बादल दादासोबत खेळ पैठणीचा. त्या माऊली माझ्यासोबत खेळत आहेत सॅक रेस. आणि सध्या 13 हा हायएस्ट स्कोर या गेम मधील.
मिनिट संपलंय. चला लवकर त्या गाण्याप्रमाणे, पाटलांच्या बैलगाड्याप्रमाणे जरा टाळ्या वाजवा जरा त्यांच्यासाठी बघा. जरा या खेळणाऱ्यांमध्येच कोणतरी तुमची काकी आहे, कोणतरी बहीण आहे, कोणतरी वहिनी आहे आणि तुमच्या टाळ्यांमुळे कदाचित ती आज पैठणी जिंकू शकते. आपापलं बास्केट लक्षात ठेवा. ताई हात लावू नका कशाला त्यांच्या. 1.5 मिनिट संपलंय. दुसरं मिनिट संपत आलंय. दोन मिनिटं संपली. शेवटचे 1 मिनिट, शेवटचे 60 सेकंद. 13 सध्या हायएस्ट स्कोर होता आणि बघूया यातल्या किती माऊली पुढच्या राऊंड मध्ये पोहोचत आहेत. अडीच मिनिटं संपली. शेवटचे 15 सेकंद. जरा वेग वाढवा, जरा स्पीड वाढवा. शेवटचे 10 सेकंद. 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. स्टॉप. बसा बसा. या पहिली आणि जाग्यावर बसा. ही माऊलीना बऱ्यापैकी तिथपर्यंत पोचलेली. बरं ती पोचली आणि एका पावलान कमी पडली. तिका वाईट वाटत नाही, इतक्या हायल्या लोकांका वाईट वाटला. ते लगेच अरे देवा असो आवाज येलो. म्हणजे तुमच्यासाठी लई पाठीराखे असत बसले. तुमका 1 स्टोन मिळालो असतो तर त्यांना जास्त बरा वाटणार असतं. मिळत नाही म्हणून त्यांना वाईट वाटलं. असे पाठीराखे असले ना तर आयुष्यात खयचीही लढाई खेळायची कायला दमल्यासारख्या वाटतं. जरा पाणी वाया. जरा पाणी द्या ह्यांका. पाणीच चलात ना की बाकी काय? बाटली दिली तरी चल. हां पाणी चलात, हुराक चलात, उदक चलात, नीर चलात. बघा जरा थोडा पाणी द्या. असा आणलेला लई दमली होती. बरं पाणी पिताना एकच घोट प्या, कारण इतक्या मोठा कार्पेट धुण्या इतकी काय माझ्यात ताकद नाही असा. आणि उद्या परत भटाची बायपास ह्या नाटका, सत्यनारायणाची पूजा सकाळी, त्यानंतर दुपारचा महाप्रसाद. तर बघूया या 3 राऊंड नंतर पुढच्या राऊंडसाठी कोणाकोणाची एंट्री मोकळी असा आणि कोणाचा प्रवास समाप्त होतो. हा देते पाणी देते. जर अजून पाणी थोडा. ताई बसा, तुम्ही बसा, आम्ही देतो आणून. सेलिब्रिटी असतात तुम्ही आमचे. आता बसा तुम्ही. खय्ये कुठं नका, काय लागतं तर सांगा. काय वाटतं पुढच्या राऊंडमध्ये पोचतलं? तुमचं काय मत? शुअर. बरं 3 गेम झाले. खयचो आवडलो सगळ्यात जास्त? होच आवडलो. काय होता इतक्या आवडण्यासारखं? नाचा काही गावला. नाचा काही गावला. आणि किती आणल्यात स्टोन ताई? किती आणलं? 13. वा, जरा टाळ्या वाजवा या ताईंसाठी. मालवणीत एक म्हणा, बारीक नळी आणि चिपून भरी. आता ती कोणासाठी असं काय मला माहिती नाही. ताई तुम्ही किती आणलं? 14. ओरे ह्यांनी 14 आणले. म्हणजे इतक्या नाचा जीवाची मजा करून बारीक नळी म्हटलं. नको तुमका काय म्हटलं तर माका परत घरात जाऊ देशात की नाही शंका. ताई किती आणलं? 14. वा किती. थांबा यांचं काय झालं बघूया. काय किती आणलं? 4च. काय झालं म्हणजे स्टोन जड होते की रस्तो जास्त? ह्याच्यामधून जमा होता नाही. हा ते बघा. थांब, पाठी जाऊ नका ताई, पाठी जाऊ नका. ते सांगतात सॅक छोटी झाली म्हणा. काय झालं? म्हणजे काय नेमक्या काय असं? सॅक छोटी या की तुम्ही? मी काय बोलायचंय नाही, कारण बहिणी असत माझे आणि माझ्या बहिणींका बोललेला माका सुद्धा काय आवडायचं नाही. ताई किती आणलं? 11. 7. 10. 14. म्हणजे सध्या तरी 14 वाली किती असत? 3. त्यामुळे 14 वाल्या तिघांका आपण पुढच्या राऊंड मध्ये नेतो. जरा पुढे या.
14 वाली सगळी जरा पुढे या. या तिघांसाठी टाळी वाजवा. आणि आता उरलेल्यांमधून काय काय होता, कोण कोण पुढे येतली जरा प्रेक्षकांकडे तोंड करून उभे राहा. तर उरलेल्यामधून काय काय होता, कोण पुढे येतली, कोण बाहेर पडतली, सगळ्यांचे पॉईंट सांगतात. कारण गेम निवडतानाच आम्ही असे निवडले की उद्या घरात गेल्यानंतर या कार्यक्रमात पार्सलिटी झाली, माझो नंबर होतो तेका दिल्याने, ही साडी माझीच होती, ओळखीवर तेका दिल्याने असा कोणी म्हणा अजिबात चान्स राहता नाही, ह्याची खबरदारी घेतली. फक्त झाला असा कार्यक्रम थोडंसं लेट झालं, त्यामुळे थोडीशी माझी सुद्धा घाई असा. सगळ्यांचे पॉईंट सांगतोय आणि इन की आऊट ह्या सांगतलंय मी. जे इन असत त्यांना लय बरा वाटतला, आनंद होतलो. जे बाहेर पडतली त्यांना वाईट वाटतला, थोडंसं माझो राग सुद्धा येतलो. पण किती वाईट वाटलं आणि किती राग इलो तरी माझो बॅच दिल्याशिवाय घरात जायचा नाही. तो मका उद्याच्या कार्यक्रमाक लागतलो. सगळ्यांचे पॉईंट सांगतोय बघा. मधुरा काणेकर 4, 3, 13 टोटल 20. मधुरा ताई पुढे असत जरा या. नंबर 1 जरा टाळ्या वाजवा ताईंसाठी. क्रमांक थांबा. त्यानंतर आज्ञा सातवसे 4, 3, 14 टोटल 21. आज्ञाताईंसाठी जरा टाळी वाजवा. जरा या. हे थांबा. या 1 नंबर हैया. मी सांगते त्या क्रमांक पुढे पुढे थांबा. पुढे 2 या. आज्ञाताई. श्रुतिका तानावडे 9, 3, 14 टोटल 26. इन असत. प्रेक्षकांकडे तोंड करा. प्रेक्षकांकडे तोंड करून उभी राहा. त्यानंतर तृप्ती तानावडे मात्र बाहेर पडली. 6, 2, 5 टोटल 13. जरा तृप्तीताईंसाठी जरा टाळी वाजवा. खूप छान खेळले. कदाचित 9वारीचा डिसएडव्हान्टेज त्यांना झाला. गायत्री तानावडे 10, 4, 11 टोटल 25. गायत्री तानावडे पुढे या. इकडे माझ्याकडे तोंड करून उभे राहा. त्यानंतर तेजस्विनी तानावडे 8, 3, 7 टोटल 18. लवकर लवकर या पुढे. अजून एक माऊली बाहेर पडली. पार्वती नाईक 5, 2, 6 टोटल 13. जरा टाळ्या वाजवा पार्वतीताईंसाठी. पुढे असत अंकिता विरनोडकर 8, 3, 10 टोटल 21. पुढे या. अंकिताताई पुढे या. अजून एक माऊली पुढे असा स्वाती नाईक 2, 3, 14 टोटल 19. पुढे येऊन थांबा. लक्ष्मी नाईक मात्र बाहेर पडली. 3, 2, 12 टोटल 17. जरा टाळ्या वाजवा लक्ष्मीताईंसाठी. लक्ष्मीताई बाकी ते 9वारीमुळे बाहेर पडले. तुमचं काय झालं? मग असं काय नाही. असं 9वारीवाली बाहेर पडली, गोल साडीवाली बाहेर पडली आणि पंजाबीवाली बाहेर पडली. तर पुढे असत सिया तानावडे 4, 4, 11 टोटल 19. सिया ताई पुढे या. लवकर लवकर या. प्रिया तानावडे 9, 2, 13 टोटल 24. पुढे येऊन थांबा. वैभवी तानावडे 10, 4, 10 टोटल 24. गौरी डुबळे 8, 3, 12 टोटल 23. आदिती चोडणकर 9, 3, 10 टोटल 22. बाहेर पडली दिव्या रेडकर 3, 3, 11 टोटल 17. दिव्याताई परत कधीतरी नक्की भेटूया. आणि त्यानंतर पौर्णिमा चोडणकर 10, 3, 11 टोटल 24. आणि सिद्धी तानावडे 7, 3, 11 टोटल 22. हे सगळे माऊली असत पुढच्या राऊंडमध्ये. जरा या लाईनला येऊन थांबा. जरा या लाईनला थांबा. जरा सगळ्यांनी माझ्याकडे तोंड करून म्हणजे प्रेक्षकांकडे तोंड करून उभे राहा. किती जण असत सगळे बघा. 3, 5, 7, 9, 11, 12, 13 आणि 1 14. 14 जण तुम्ही असाल. आणि 14 जणांसाठी मागे लागतले खुर्चे माका वाटतं 12. आणि 14 जणांमध्ये 12 जणांसाठी गेम म्हणजे किती जण बाहेर पडतली? 2 जण बाहेर पडतली. खूप काळजीपूर्वक खेळा. कारण आता तुमचे पॉईंट परत झाले 0. सध्या पॉईंट तुमचे किती आहेत? 0. काळजीपूर्वक खेळा. कारण या राऊंड नंतर तुमका पुढच्या राऊंडसाठी प्रत्येक राऊंडला एलिमिनेशन आणि प्रत्येक वेळी खेळताना तुमचे पॉईंट 0. सोम किती लागले खुर्चे सांग? 12 झाले. जरा एकदा परत मोज. 12 असत. ओके. सिंपल गेम हा. फक्त मी काय सांगतोय त्या काळजीपूर्वक ऐका. जर माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊन खेळलात तर काहीही कोणाला दुखापत होऊची नाही. पण आपसतपणा केलात तर मात्र काय होऊ शकतात. आता आपसतपणा म्हणजे काय? हे एक अस्सल मालवणी शब्द आणि ज्या मालवणी शब्दाचा अर्थ माका हय अजिबात समजावून सांगायचो लागायचो नाही. पण तो काय असा आपसतपणा मी सांगायचंही नाही. पण तुमका प्रत्यक्ष भूक मिळतला. सिंपल गेम. माझ्या बोलण्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचा. मी 1, 2, 3 म्हणतले. 3 म्हटल्याबरोबर हैसून सुटायचा आणि त्या खुर्चीवर जाऊन बसायचा. सगळ्यात पहिले जितके माऊली त्या खुर्चीवर जाऊन बसतले त्या 12 जणांसाठी पुढच्या राऊंडचे दरवाजे मोकळे होतले. गेम समजलो? सिंपल असं ना? नाही मागे तोंड करून जावा, पुढे तोंड करून जावा, चलत जावा, धावत जावा, त्या सोनुलीच्या माऊलीक लोटांगणा घालतात तशी जावा, कशीही जावा पण सुखरूप खुर्चेपर्यंत पोचा. ओके. मी 3 म्हटल्यानंतर तुम्ही कशीही जावा खुर्चेपर्यंत. सिंपल गेम हा. चालू करूया. रेडी? 1, 2 आणि चला लवकर लवकर बसा बसा. किती जण पोचली बघा.
काय झालं परत किती आली ही? काय झालं यांचं? काय झालं? मग खय वाटेक लागलात म्हणजे नवीन वासरू ना पहिल्याच गोट्यातून बाहेर पडला काय जसा बोकाळताना कानात वारो गेलो काय त्याला सुधारणा नाही. बरं नुकतेच जिल्हा परिषदचे इलेक्शन झाले. सिंधुदुर्गात जिल्हा परिषदला 50 सीट असत आणि पंचायत समिती किती सीट आहेत माहिती आहेत सिंधुदुर्गात? किती असत सगळे सीट? सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचायत समितीसाठी 100 सीट असत. आता हे प्रश्नोत्तर माका सुद्धा लय जीवार येता प्रश्नोत्तर न घेण्यासाठी, कारण माझं लय आवडीचा विषय हा प्रश्नोत्तर घेणं. कारण आजच्या पिढीकता सांगणं गरजेचा. 10वीचो रिझल्ट लागलो कालच, 12वीचो रिझल्ट लागलो मागच्या आठवड्यात. 10वी आणि 12वीच्या रिझल्टमध्ये कोकण बोर्ड अव्वल किती वर्षा सुरुवात झाल्यापासून. पण MPSC आणि UPSCचा रिझल्ट लागतात तेव्हा आपली पोरा काय असतात? कारण पोरा फक्त 10वी आणि 12वीच्या चक्रात अडकण असत. त्यांना थोडीशी बाहेर काढूया. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय या मुलांना सांगूया. वाचन म्हणजे काय मुलांना दाखवूया. आजची पिढी मोबाईलात इतकी अडकली, वाचनापासून थोडीशी लांब गेली. आणि एखादं वक्तो जेव्हा तुमच्या समोर बोलताना जर त्यांनी 10 शब्दांचं जर एक वाक्य तो बोललो तर त्यासाठी किमान 1000 शब्दांचा त्याच्याकडे वाचन लागतात. त्यामुळे जरूर नवीन पिढीसाठी थोडा वाचन सुद्धा द्या. 2च उदाहरणं सांगतोय. 15 दिवसापूर्वी सिंधुदुर्ग पोलीस भरतीची यादी लागली. आरोंदा गावातून किती जण लागले पोलीस भरती माका काय माहिती नाही. तुम्ही उद्या चौकशी करा पोलीस भरतीत आपले किती जण असत. जिल्हा बँकेची यादी लागली. परीक्षा पास झाले आणि इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल झालेल्या जवळपास 86 जणांची यादी लागली. आरोंदा गावातले किती जण असत जरूर विचार करा. 4 दिवसापूर्वी मी एक लेख वाचलेले. आजची तरुण पिढी 3B मध्ये अडकलेली असा. आणि या तरुण पिढी त्या 3B मधून बाहेर काढूचा. एक B असा बॅट, दुसरी B असा बिर्याणी आणि तिसरं B असा बियर. या सगळ्या पिढीक परत एकदा मागे काढूया. योग्य जाग्यावर त्यांना आणूया. जरूर खेळा. क्रिकेट खेळा, कबड्डी खेळा, व्हॉलीबॉल खेळा, जरूर खैचोही खेळ खेळा. पण किती? तुमच्या आयुष्याचो खेळ होऊचो नाही इथपर्यंत. घराकडे जेव्हा जातानात ना आपल्या मुलांना जरूर सांगा परत एकदा वाचन करा. किडो असा नाही माझ्यातही खूप असत तसे, त्यामुळे तो काय माझ्याकडे घेऊचो नाही. तर सिंपल गेम असा. हैसन तुमका जर धावडवून बक्षीस द्यायचं असतं तर किरणपाडीच्या पुलापर्यंत एक शर्यतच ठेवली असता. आता गेम सांगते. गेम असून आहेचा. गेम काय असा तर या गेम नंतर तुमका एक वस्तू मिळतली आणि त्या वस्तूचा वापर करून तुमका गेम खेळायचो. प्रत्येकासाठी एक वस्तू जरा पटपट उचला, पटपट घ्या. ह्यो फुगो असा आणि ह्यो हातातलो फुगो तुमका फुगवून फोडूचो आणि फुगो फुटल्यानंतर जाऊन त्या खुर्चीवर बसायचा. काय केलं त्या फुग्याचा बघूया. कसलो म्हणान राग काढला त्या फुग्यावर. भूक लागली आहे. घरवाले इले थैसर घरवाल्यान वांगडा काय भांडण बिंडा निला. हा जरा त्या ताईंका जरा फुगो बदलून द्या. फुगो तोपर्यंत जरा चेक कर. थांब आधी फुगवतो नाही असा. हा काय जमता काय बघूच होता. हातातलो फुगो तुमका फुगवून फोडूचो. कोणीही फुगो हात लावून, हातान दाबून, नख लावून, दात लावून फोडूचो नाही असा. फुगो फुगवीत जायचा. फुगो फुगतलो आपल्या जीवाक कंटाळतलो आणि फुटतलो. तो फुटल्यानंतर आवाज येतलो. आवाज इल्यानंतर जाऊन खुर्चीवर बसायचा. तत्पर जरा इकडे थांब फुगे घेऊन. जर तुमच्या हातातलो एखादो फुगो हातातून सुटलो आणि खाली गेलो तर तुमका नवीन फुगो थैसून मिळतलो. पण त्या व्यतिरिक्त जर माका फुगो बदलून हवे अशी कोणाची अट असली तर 500 रुपये एक असा. कारण तो लय महागायचो हा खूप लांबचो. म्हणजे हुमूरच्या समुद्र धुनीतून कसो बाहेर काढले ना माझा माका ठाऊका. त्यामुळे जर कोणा फुगो बदलून होय नुसतो विनाकारण तर 500 रुपये. हातातून पडलो खाली गेलो तर खाली जाऊ नका. त्याच्यासाठी मात्र एक तो माझी बहीण म्हणा तुमका भाऊबीज म्हणा. चालू करूया. फुगो म्हणा विचारतात भाऊबीज. माऊली या फुग्यावर तुमका पैठणी ठरतली तर एक पाऊल जरा पुढे या. एका रेषेत या सगळी. कोणी मागे पुढे जाऊ नका. जरा मागे सरका थोडीशी. एका रांगेत या. या माऊली जरा पुढेशी जरा 1 इंच पुढे बस. रेडी असा तुम्ही? चालू करूया. जरा एकदा टाळी वाजवा बघा यांच्यासाठी. फुगे फुगवून सुद्धा पैठणी मिळता. ह्या आधी सांगल्या तर यांना खरा वाटला नसता. रेडी म्युझिक प्ले स्टार्ट. सुरू. जोरात. या बाजूचा हात सोडा. या बाजूक हात लावतो नाहीचा. फुगे जोरात. हवा मारत चला. जरा जोरात. ताई जोरात फुगवा. चिमटी पकडा. तोंडाकडे चिमटी पकडा अशी.
चला आवाज दिलो, पटकन जाऊन बसा. ज्यांचे आवाज दिले त्यांनी चला जाग्यावर. आवाज दिलेल्यांनी जाऊन खुर्ची पकडा आपापल्यासाठी एक एक. चला लवकर लवकर, जरा जोरात, जरा जोरात. 3 आवाज दिले. काही इकडतो हात सोडा, या फुग्याचो इकडतो हात सोडा, इकडतो हात सोडा. जरा कुंकर मारत चला. चिमटी पकडा जोरात. काही तिकडतो हात सोडा, फुग्याचो हात सोडा तिकडे. हा चला, आवाज येतात तसे जाऊन बसा पटपट. जसे आवाज येतात तसे पुढे पुढे चला. 1 2 3 4 5 6 7 8 जण अजून असत. काही मान हलवू नका, प्रयत्न करा. पुढे बघा आणि हवा मारा. चिमटी पकडा, फुगो आधी पूर्ण तोंडात पकडा. फुगो तोंडात पकडा पूर्ण. त्यांनी इकडे चिली मोडूक घेतलेली आहे बघा. त्या फुग्याची हाडा वर काढला ताई. चला लवकर चला, बसा, जाऊन बसा आधी. तोंडात पकडा पूर्ण फुगो, असं पेचू नका. तोंडात घ्या आणि हवा मारत चला. मारा, चिमटी पकडा आणि हवा पकडीत चला. चला बरोबर आहे. मारा, परत मारा आणि चिमटी पकडा. त्या विरारवाल्यांचा काय, हा चला, नशीब बाबा फुटलो. काही जरा जोरात चला. आता या तिघांसाठी मिळाल 1 खुर्ची शिल्लक. आता ही जरा पुढे या. लय घामाघूम झाली या माऊली बघा. जरा सरवलं. आता पर्याय नाही त्याचा. आता दुसरं गावलं तर परत भाग जातो. जरा जोरात फुगवा. जरा जोरात. तिकडे बघा. दुसरं होय तर मिळतं पण. हा चला, फुटलो. फुगवा. जागा असा लवकर फुगवा. माका एक सांगा, समजा यो फुगो फुटलो तर कोणाच्या मांडीवर जाऊन बसतलात? बऱ्या नागपूरवाल्यांनी ना संत्र्याच्या वर आकारच जाणार नाही त्या फुग्याचो. नागपूरवाल्यांनी ना संत्र्यापेक्षा मोठा फळच बघूक नसताला. आमच्याकडे कलिंगना येदी असत ना, उचलूक 2 माणसं लागतात आमच्याकडे. म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा त्यांचा मायरा. ताई जरा पुढे या बघूया. जरा या दोघांनी पण जरा पुढे या बघूया. काय झालं? फुगवणं इतकं कठीण कसा काय झाला? तुमचा भय दिसलो मला. माझो भय म्हणजे मी काय ब्रह्मराक्षस असं? आता ही काय झालं? फुगो का फुगावतो नाही? माका एक कळा नव्हता. ह्यांका फुगो सांगले. ह्या फुग्याच्या दोनही तोंडात तिने हात घातले आणि तो म्हणजे नरसिंह अवतार कसो त्या पाठ फाडलेले. ता माका भीती वाटाक लागली त्या फुग्याकडे बघा. शेवटी त्यांना सांगले तर तोंडात पकडा. तो अर्धो फुगलो. ताई नागपुरात तर आम्ही जरूर येतलो, कारण आपल्या महाराष्ट्राची सुद्धा अजून एक महत्त्वाचा शहर म्हणून नागपूरकडे बघितलं जातं. विधिमंडळाचं अधिवेशन सुद्धा नागपूरमध्ये होता. संत्री ह्या नागपूरचा फळ असा. आणि आमच्या आरोंद्याचे भगिनी नागपूरमध्ये आणि एकदा टाळ्या वाजवूया या ताईसाठी. कसं होतो आजचा अनुभव? खयचे खेळ आवडले? खूपच मस्त. परत कधीतरी भेटूया ना? नक्की भेटूया कधीतरी. नागपूरमध्ये सुद्धा पैठणीचा खेळ घेऊन खेळूया. खाली जाऊचा ताई. जाऊच्या आधी काय करूचा? त्यांना डान्स तुमचं गाणं लावूया खायचा. त्यांच्यासाठी एक डान्सचा गाणं दादा त्यांना विचारून ठेव, म्हणजे आपण थोडा लावूया. तर ना पुढच्या माझे सगळे आता 12 भगिनी आणि या 12 भगिनींसाठी पुढचो गेम नेमकं काय असा? जरा एकदा टेबला फक्त पुढे घे. वाजले जवळपास 12:15. त्यामुळे थोडेसे गेम आपण कमी करूया आणि फायनलकडे वळूया. यानंतर तो सेमी आणि त्यानंतर तर या सेमी फायनलकडे आपण वळूया. यानंतरचे फक्त 2 शेवटचे गेम. आणि या टेबलावर या 6 जणांनी या क्रमाने या. नंबर 1 जरा या, नंबर 3 या, 5 या, लांब ठेव, 5 या. त्याच्या पुढे कोण असं बघा, 6 जरा या, 8 या सर, 8. त्या पुढे 9, 11, 13, 14, 17, 13, 14, 15, 17, 18. क्रमाने घेऊन थांबा. 9, 11, 13, 15. कोणा बघूया? 14 इकडे या, 14, 17 आणि 18. ताई इकडे तोंड करा, माझ्याकडे तोंड करा, अशी रवा. 4 जण हय्या. तुम्ही इकडे या, तिकडे तोंड करा. बघा आता जागा पुरतली.
तुम्ही इकडे या बाजूक तोंड करा, तुम्ही इकडे थांबा. 5 आणि किती जण असं ती या टेबलवर जास्त झाली वाटतं. हां तुम्ही जरा इकडे सरका, ताई इकडे या, ताई हैया इकडे तोंड करा. हां आता बघा 6 झाली काय बघा, जरा इकडे राहा तोंड करून. 6 झाली ना, 2 टेबलावर 6 म्हणजे 12 भगिनी असत. आणि या 12 भगिनीमधले फक्त 5, 6 किंवा 7 भगिनी शेवटच्या फायनल राऊंडमध्ये पोहोचतले. 7 बक्षिसं असत, त्यामुळे किमान 7 जण तरी माका होईयात. त्यामुळे खूप काळजीपूर्वक खेळा. ह्यो सेमीफिनाल आहे, त्यानंतर डायरेक्ट फायनलमध्ये आपण प्रवेश करतलो. एक सिंपल गेम आहे. आणि या गेममध्ये काय करूचा, जसा तुमका जत्रेतला दुकान दाखवलंय तसं तुमका एक स्टेशनरीतलं दुकान दाखवतंय. तुमका स्टेशनरी दुकानातले काय काय वस्तू आठवतात सांगा. स्टेशनरी दुकानातलं बॉल, हां बॉल आठवता. मोटरसायकल. स्टेशनरीच्या दुकानात मोटरसायकल. स्टेशनरीच्या दुकानात बॅटरी नसतात. ताई काय असतं, पुस्तक. हा पुस्तक असतं, वही असतं, पेन असतं, पेन्सिल असतं, कंपास बॉक्स, इरेझर, चार्ट पेपर, हां जॅक पेपर, कलर, स्केल, स्केल, नोटबुक, अशा गोष्टी. सगळी जण इतकी हुशार असतात बघा. पण इतकी हुशार असताना सुद्धा नेमकी स्टेशनरी दुकानातली अशी मी वस्तू आणलंय जी ह्यापैकी एका काय आठवाक नाही. आणि आठवणे कठीण होता तुमच्या अपेक्षेच्या. काय असतं, काय असतली, स्ट्रॉ असतली. म्हणजे स्ट्रॉ स्टेशनरीच्या दुकानात असता नसता. तर अशी एक गोष्ट जी तुमका या गेममध्ये कदाचित अपेक्षित नसात. आयुष्यभरात ना बऱ्याच गोष्टींचं गुंतो तुम्ही सोडवला आणि या गेममध्ये तुमका सोडवचा गुंतो सगळ्यांसाठी युपिन, जे स्टेशनरी दुकानातली गोष्ट जी तुमका अजिबात आठवली नाही. हात लावू नका, फक्त बघा. कोणी हात लावू नका ताई. फक्त तिच्याकडे बघूचा, नजरेन सोडवचे असत ते. हात लावतो नाही असा. सिंपल गेम हा, एकदम साधं सोपा. या राऊंडमध्ये तुमच्या समोर आम्ही ठेवले आहेत युपिना. आणि युपिन किती आहेत तर हे 15 युपिना एकत्र गुंतलेले असत. एकदम सिंपल गेम. आणि या 15 युपिन मधले जास्तीत जास्त युपिन तुमका सोडवचे असत. जेवढे जास्त युपिन तुम्ही सोडवतला त्याच्यातली शेवटची 5, 6 किंवा 7 किंवा 8 जण पुढच्या राऊंडला पोहोचतला. फक्त अर्धा मिनिटात. किती मिनिटा माहिती आहे, फक्त अर्धा मिनिट. पण